नमस्कार, मी आहे अदिती पाटील. मी आहे टॅरो कार्ड रीडर आणि हीलर. तर बिकमिंग सुपरनॅचरल या डॉक्टर जोई डिस्पेन्झा यांच्या बुकमधून काही गोष्टी शिकायला मिळाल्या, त्या मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. तर युअर पर्सनॅलिटी इज युअर पर्सनल रियालिटी. म्हणजेच तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती फक्त तुम्ही तयार होऊन ऑफिसला निघाले जॉबसाठी किंवा बिझनेससाठी म्हणजे तुमची पर्सनॅलिटी आहे. म्हणजे तुम्ही कसं बोलता, कसं राहता, तुमचं राहणीमान कसं आहे, एवढीच तुमची पर्सनॅलिटी नाही आहे. तर तुमची पर्सनल रियालिटी काय आहे, म्हणजे तुम्ही एकटं असताना काय करता, कसे वावरता, गबाळं राहता की नीटनेटकेपणाने राहता, ही तुमची पर्सनॅलिटी आहे. आणि ती कुठे ना कुठे तुमच्या ऑरामधून रिफ्लेक्ट होते, ती तुमच्या वागण्यामधून रिफ्लेक्ट होते. आणि कळत नकळत लोकांना समजून जातं तुमच्या ऑरामधून ते रिफ्लेक्ट होणार आहे. तुमची जी वाईब आहे ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येणार आहे. तुम्ही नीटनेटके राहतात आहे, गबाळे राहतात आहे, ऑर्गनाइज्ड आहात की अनऑर्गनाइज्ड आहात, म्हणजे तुमचं घर, तुमची वास्तू, तुमचा वॉर्डरोब तुम्ही कसा ठेवतात, हे हे त्यावर डिपेंड करतं. सो हे तुमच्या पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन आहे, हे तुमच्या पर्सनल रियालिटीचं रिफ्लेक्शन आहे. सो तुम्ही तुमचा वॉर्डरोब कसा तरी ठेवलेला असेल, अनऑर्गनाइज्ड ठेवलेला असेल, तर तुमचं मन सुद्धा अनऑर्गनाइज्ड एन्सायक्लोपीडिया सारखं असणार आहे. तुमच्या मनामध्ये येणारे विचार हे सुरळीत नसणार आहेत, ते विस्कळीत असणार आहेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मग माझ्यामध्ये इतकं पोटेन्शियल असून मी तेवढी प्रगती का केली नाही, किंवा लोक मला तितकी व्हॅल्यू का देत नाही, तितका रिस्पेक्ट का देत नाही, तितका आदर का करत नाही, कारण की तुमचे स्वतःचेच विचार ऑर्गनाइज्ड नाहीयेत. तुम्ही अनऑर्गनाइज्ड एन्सायक्लोपीडिया आहात. बिकॉज युअर होम, युअर वास्तू इज एक्सटेन्शन ऑफ युअर ऑरा. तुमच्या भोवती जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचं एक्सटेन्शन आहे तुमचं घर, तुमची वास्तू, त्या घरामध्ये ठेवलेल्या वस्तू, तुमचा वॉर्डरोब. सो तो तुम्ही किती नीटनेटका ठेवता, ते ऑर्गनाइज ठेवता, ते तुमचं घर किती ऑर्गनाइज ठेवता, ते त्यावर डिपेंड करतं तुमच्या मनाची अवस्था कशी आहे. तुम्ही जेव्हा डिप्रेशनमध्ये असतात किंवा तुमच्या मनामध्ये काहीतरी प्रॉब्लेमॅटिक चालू आहे, ट्रॉमॅटिक गोष्टी चालू आहे, ट्रॅजेडीतून गेलाय तुम्ही, तेव्हा तुमचं घर हे विस्कळीत असतं. तुम्हाला सुचतच नाही की कुठली गोष्ट कशी ठेवावी, कसं ऑर्गनाइज करावं, कसं डेकोरेट करावं, याचा सेन्सच तुमच्यामध्ये येत नाही. तुम्ही कशाही वस्तू ठेवलेल्या असतात. पण जेव्हा तुमचं मन सुरळीत असतं, ऑर्गनाइज्ड आहात, ऑप्टिमिस्टिक आहात, आशावादी आहात, ते तुमच्या पूर्ण पर्सनॅलिटीमध्ये, पर्सनल रियालिटीमध्ये, म्हणजेच वास्तूमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या वॉर्डरोबमध्ये सगळीकडे रिफ्लेक्ट होणार आहे. तर तुम्हाला जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील, तर थेरपीज घेण्यापेक्षा आधी सुरुवात करा डिक्लटर युअर होम पासून. डिक्लटर युअर होम, डिक्लटर युअर वॉर्डरोब आणि ऑर्गनाइज करायला सुरुवात करा. ते जसं ऑर्गनाइज होत जाईल तसं बघा तुमचं मन कसं काम करतंय. तुमचं मन शांत होऊन जाईल आणि तुमचं मनामध्ये येणारे विचार सुद्धा सुरळीत पद्धतीने, एफर्टलेसली, इझिली येतील. म्हणजे कधी-कधी ब्लँक होऊन जायला होतं. म्हणजे कळतच नाही, की अरे, आपण तर इतके हुशार आहोत, आपण इतकं वाचन केलेलं आहे आणि आपल्याला काहीच कसं आठवत नाही. किंवा आपण कंप्लीटली जसा मोबाईल हँग होतो ना, तसा आपण हँग झाल्यासारखं आपल्याला वाटतं. का होतं? कारण की तुम्ही असं नुसतं भरलंय. जसं घरामध्ये वस्तू शॉपिंग करता ते ऑनलाईन भरता ते घरामध्ये आणि ते ठेवायला जागा नाही. तसं आपल्या मनामध्ये पण इतकं ओव्हर आपण कन्झ्युम करतो ना कंटेंट ऑनलाईन, की ते कन्झ्युम करून आपल्या मनामध्ये जे ओरिजिनल विचार होते किंवा आपले स्वतःचे काय बिलीफ्स आहेत, स्वतःचे काय विचार आहेत किंवा स्वतःचे तुमचे काय व्हॅल्यूज आहेत, ते तुम्ही विसरून जातात हळूहळू आणि तुम्ही हळूहळू ब्लँक व्हायला लागतात. तुम्ही लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये यायला लागतात. मग तुमचं सेल्फ वर्थ, तुमचे व्हॅल्यूज डायल्यूट होतात आहेत. तुम्ही दुसऱ्यांच्या, लोक काय म्हणतील, लोकांचे ओपिनियन्स, लोकांच्या पद्धतीने वावरायला लागले, तर स्वतःच्या व्हॅल्यूज, स्वतःचं लाईफ पर्पज याच्यापासून तुम्ही दूर भरकटत चाललेले आहात. आणि म्हणून तुमची पर्सनॅलिटी, पर्सनल रियालिटीवर तुम्ही लोकांचा प्रभाव पडू देऊ नका. तुम्ही स्वतःचं घर डिक्लटर करा, तुमचा वॉर्डरोब डिक्लटर करा, ऑर्गनाइज युअर होम. तर हा एकच मुद्दा मी आत्ता घेतलेला आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन मुद्दा घेऊन येणार आहे याच पुस्तकातून. तर बघत राहा माझे व्हिडिओज आणि तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला काही क्वेरीज असतील, सजेशन्स असतील किंवा अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ते विचारू शकता. धन्यवाद.